सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच आक्रमक झालेत. संतोष देशमुख यांच्या हत्येतील काही संशयित अद्यापही फरार आहेत. नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा खास असलेला वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य पातळीवर व्हावा, शिवाय या घटनेला जबाबदार धरून मंत्री मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो, तरी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो. जसं पूर्वी अंतोलेजींनी दिला होता, आर राबांनी दिला होता, अशोकराव चव्हाणांनी दिला, मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले. मग तुम्ही या ना नंतर सत्तेत, नंतर तुम्ही मंत्री व्हा. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उचललेलं पाऊल योग्य आहे. या प्रकरणी अनेकांना धमक्या आल्यात, मात्र मला धमकी देण्याचं कोण धाडस करणार नाही. जर धमकी आली तर पुढे बघू असा इशाराही त्यांनी दिला. मते दिली म्हणून तुम्ही आमचे मालक झाला नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर बोलताना माजी खासदार संभाजीराजे यांनी असं म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलं. ते काय अजितदादा अशी कशी बोलतो मला आश्चर्य आहे. आपण जे मतदारांच्याकडे जातो आपण म्हणतो बाबा हात जोडतो, हात विनंती करतो, तुम्ही मत द्या. ते असे कसे बोलू शकतात ते आश्चर्य आहे. आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करू नयेत. करायला तर कुणीच करायला नाही पाहिजे, पण त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे. पण ते सगळं ठीक आहे. पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा. त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय. नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच.